तसे आमच्याकडे होते, भरपूर उमेदवार मागत होते, पण सावंतवाडीच्या जिल्हा तालुका अध्यक्षांनी ठरवलं की बा ही निवडणूकमध्ये हे 5 निवडूनच येणार, अशा पद्धतीने आम्ही राष्ट्रवादीच्या वतीने सावंतवाडीला 5 उमेदवार दिले। तुम्ही राज्यामध्ये युती असताना इथे स्वतंत्र लढताय, तुम्ही युतीसाठी प्रयत्न केले होते का? आमचे अध्यक्ष, ऑल इंडिया अध्यक्ष अजितदादा आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष सुनील तटकरे यांनी वरती युतीसाठी सर्व प्रयत्न केले। त्या लोकांनी त्यावेळी युतीने सांगितलं की आपण सगळे एकत्र आपण युती करून लढायचं, पण झालं असं की निवडणूक जवळ आली, निवडणुकीचे ज्यावेळी उमेदवार डिक्लेअर झाले त्यावेळी ह्या युतीमधल्या शिवसेना आणि BJP सरकारने हे केलं, म्हणजे सिंधुदुर्ग म्हणा, रत्नागिरी म्हणा, की आम्ही तुम्हाला एकच उमेदवार देऊ काय, आणि मग आम्ही तुमच्यावरती युती करू। आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की आम्ही तसं करणार नाही, आम्ही अहोरात्र पक्षासाठी मेहनत करतो, कार्य करतो काय, तर आम्ही एक वेळ याच्यावर येणार नाही, आम्ही स्वतंत्र लढू, जे काय निवडून यायचं ते आम्ही आमच्या ताकदीने आम्ही निवडून येऊ। आणि त्यांनी सांगितल्यानंतर ते आम्ही वरती कळवलं, वरती सांगितलं की ठीक आहे, कार्यकर्ता जर तयार असेल तर कार्यकर्त्याला नाराज करू नका, त्याला द्या। मग आम्ही आमच्या उमेदवारांना AB फॉर्म दिले आणि राष्ट्रवादी आम्ही स्वतंत्र लढायचं असं ठरवलं। आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विकासाचे नेमके कुठले मुद्दे तुम्ही घेतलेले आहेत? सिंधुदुर्गमध्ये विकासाचे पहिले मुद्दे म्हणजे की हे कॉर्पोरेशनचं असतं, गटार, परत रस्ते विस्ते ह्या सगळ्या गोष्टी असतात, पण त्याच्याचबरोबर आम्ही असे मुद्दे घेतलेले आहेत की लोकांना फुटपाथवर किंवा ह्याच्यावर चालता आलं पाहिजे, म्हणून फेरीवाल्यांचा विचार करणार आम्ही। त्याचप्रमाणे उद्या लोकांच्या पार्किंगचा प्रश्न आहे शहरामधल्या किंवा वॉर्डमधल्या, तर त्या पार्किंगच्या बाबतीत आम्ही तो पार्किंगचा प्रश्न सोडवू लोकांचा, म्हणजे लोकांना त्याच्यापासून हाल होऊ नये किंवा लोकांना त्याचा त्रास होऊ नये, तर हे असे प्रश्न आहेत ते आम्ही सोडवणार। परत पाण्याचा प्रश्न आहे, लोकांच्या इतर आरोग्याचा प्रश्न आहे, तर हे मेन मुद्दे जे लोकांना रोजच्या रोज हे करायला लागतात तर ते आम्ही सोडवणार।